या देवाला कुठल्याही प्रकारचा आवाज चालत नाही, ना या मंदिरामध्ये मूर्ती आहे ना गाभारा. तरीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे देव मानशेश्वर मंदिर, इथे येणारे भाविक आपली मनातली इच्छा बोलून या ठिकाणी हा झेंडा अर्पण करतात. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण. मी राहुल मुळे, स्वागत आहे तुमचं राहली यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण कधीही जर कोकणामध्ये जर गेलो तर आपल्याला प्रामुख्याने तिथला जो विलोभनीय निसर्ग आहे तो आपल्याला अनुभवायला मिळतो. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी जी कौलारू टाईपची जी घरं आहेत, सोबतच तिथली उंच शिखराची जी मंदिरं आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मोठमोठी मंदिरे पाहिली असतील, अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे पाहिली असतील. तर मित्रांनो, असं मंदिर तुम्ही कधी पाहिलं आहे का की ज्या मंदिरामध्ये मूर्तीच नाही? एवढंच नव्हे तर या मंदिराला गाभारासुद्धा नाही. तर या मंदिराबद्दल आणखी एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर या देवाला कुठल्याही प्रकारचा आवाज सहन होत नाही, म्हणून या मंदिराच्या परिसरातून जात असताना अगदी शांतता पाळली जाते. तर वेंगुर्लेकरांना समजलं असेल मी कुठल्या मंदिराबद्दल बोलत आहे. तर या मंदिराचं नाव आहे देव मानशेश्वर मंदिर. हे मंदिर कोकणातील वेंगुर्ला या ठिकाणी आहे. वेंगुर्ला बसस्थानकापासून काही पावलावरच हे मानशेश्वर मंदिर आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला आपण भेट देऊया आणि या मंदिरामध्ये थोडासा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे या मंदिराला भेट देण्यापूर्वी आपल्या एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवट पहा, व्हिडिओला लाईक शेअर करायला सुद्धा. चला मित्रांनो, वेळ न घालवता या व्हिडिओला सुरू. तर चला मित्रांनो, आता आपण निघालोय वेंगुर्ल्यातील एका वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला भेट देण्यासाठी. आणि हा जो रस्ता आहे हा शिरोडा ते वेंगुर्ल्याकडे जातो. तर तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला हिरवीगार अशी झाडं पाहायला मिळतात. तर या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला माडाची झाडे, आंब्याची झाडे आणि काजूची झाडे या ठिकाणी बहुतांश आपल्याला पाहायला मिळतात. तर अतिशय सुंदर असा निसर्ग आपल्याला या कोकणामध्ये अनुभवायला मिळतो. तर समोर तुम्ही बघू शकता माडाच्या झाडाचा झुंड आपल्याला दिसत आहे. रस्त्याच्या दुतर्फा ही झाडे आहेत. तर मित्रांनो, फायनली आपण त्या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलेलो आहे. तर बघू शकता या ठिकाणी खूप शांतता आहे. वेंगुर्ला बसस्थानकापासून काही पावलावरच हे देव मानशेश्वर मंदिर आहे. मानसी पुलाच्या काठावर वसले असल्यामुळे या मंदिराला मानशेश्वर मंदिर असं हे नाव देण्यात आलं. कोकणामध्ये बऱ्याचदा आपण असं पाहिलं असेल की कौलारू आणि उंच शिखराची मंदिर आपल्याला पाहायला मिळतात, पण असं हे एकमेव मंदिर आहे ज्या मंदिराला गाभारा नाही. आणि विशेष म्हणजे या मंदिरात मूर्तीसुद्धा नाही आहे. तर बघू शकता आता आपण या मंदिराच्या समोरासमोर उभा आहे. मंदिर दिसायला जरी छोटं असलं तरी याची कीर्ती खूप मान आहे. कोकणातील जागृत देवस्थानापैकी एक देवस्थान या मंदिराला मानलं जातं आणि समस्त वेंगुर्ल्याचा राखणदार अशी ओळख या देवाची आहे. तर चला मग हे मंदिर पाहत पाहत आपण या मंदिराचा इतिहास आणि नेमकी आख्यायिका काय हे जाणून घेऊया. तर हा जो देव आहे हा देव आहे मूळचा घाटावरचा. नंतर मालवण तालुक्यातील गोळवण येथे तो आला. गोळवण या गावाच्या सीमेवरील एका आंब्याच्या झाडावर त्याचे स्थान होते. त्या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या देवतांना हा देव आपल्या दोन्ही पायाच्या मधून जाण्यासाठी भाग पाडत असे. ही गोष्ट जेव्हा इथल्या वेंगुर्ला पंचायतनाला म्हणजे रवळनाथ, भराडी देवी, सातेरी देवी, रामेश्वर, भूतनाथ या देवांना समजली, तेव्हा या सगळ्यांनी या देवाला रवळनाथ मंदिराच्या जवळ असणाऱ्या एका आंब्याच्या झाडावर स्थान दिले. काही कालांतराने या गावातील लोकांच्या वस्तू, धान्य अचानक नाहीशा होऊ लागल्या. तेव्हा देव रवळनाथ व देव रामेश्वर यांनी या देवाला विचारले. तेव्हा या देवाने सांगितले की माझी स्थापना पाण्याच्या ठिकाणी करावी. त्यानंतर या देवाची स्थापना वेंगुर्ला बसस्थानकाजवळ असणाऱ्या मानसी पुलाजवळ करण्यात आली. तर तुम्ही समोर बघू शकता या ठिकाणी जे येणारे भाविक असतात आपली मनातली इच्छा बोलून या ठिकाणी हे झेंडे अर्पण करतात.
या देवाला आवाज का चालत नाही, या मंदिराच्या परिसरामध्ये शांतता का पाळली जाते, त्या पाठीमागे पण एक आख्यायिका आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी येथून जवळच असलेल्या सागरेश्वर किनारी तीर्थस्नान करण्यासाठी अनेक देवदेवता आणि तरंगदेवता या ठिकाणावरून जातात. मात्र त्यात गावचे ग्रामदैवत असलेल्या रामेश्वराचा समावेश नसतो. देव रामेश्वर हे मात्र परबवाडा मार्गे सागरेश्वरी जातात. याबाबत देखील एक आख्यायिका आहे. एका अभ्यंग स्नानाच्या वेळी मानसेश्वर देवाने आपले अकराळ विकराळ रूप पसरून तेथून जाणाऱ्या देवदेविकांना आपल्या पायाखालून जाण्यास सांगितले. देव रामेश्वराला हे अपमानास्पद वाटले. देव मानसेश्वराने अडवल्यावर रामेश्वराने त्यांना आश्वासन दिले की मी तुझ्यासाठी एक अद्भुत भेट म्हणून 10 पायांचा घोडा आणतो. प्रत्यक्षात मात्र येताना रामेश्वराने त्यांना एक कुर्ली म्हणजेच खेकडा भेट दिला. त्यामुळे देव मानसेश्वर संतापले आणि जायचं असेल तर पायाखालून, अन्यथा तुम्हाला जाता येणार नाही अशी ताकीद त्यांना दिली. तेव्हापासून आज तागायत देव रामेश्वर या मार्गे जात नाहीत आणि या देवाचा दरारा आजही भाविकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे या मंदिराच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज केला जात नाही आणि या मंदिराच्या परिसरामध्ये शांतता पाळली जाते. येथून जाताना वाहनांचा हॉर्नही वाजवला जात नाही. ही प्रथा सर्व धर्माचे लोक पाळतात. आता मीही या ठिकाणी पहिल्यांदा आलोय, त्यामुळे मीही या देवाला हा झेंडा अर्पण करत आहे. या देवाची वार्षिक यात्रा जी असते ती माघ शुक्ल अष्टमीला असते. या यात्रेसाठी गोवा, कोल्हापूर, कर्नाटक अशा अनेक राज्यातून भाविक आवर्जून या ठिकाणी येतात. तर आता आपल्यासोबत आहेत या मंदिराचे पुजारी श्री सदानंद कुबल काका. तर यांच्याकडून आपण या मंदिराची थोडीशी माहिती जाणून घेऊया. काय सांगाल या मंदिराबद्दल, काय इतिहास काय मानसेश्वर म्हणजे मनात इच्छा पूर्ण करणारा मानसेश्वर नाव पडलेलं आहे. बाजूला एक खाडी आहे, मानस खाडी. त्यामुळे खाडीला मानस खाडी म्हणतात. मानसेवरील देव म्हणून त्यामुळे या देवाला मानसेश्वर खाडी पडलेलं आहे. हा इकडचा देव राखणदार आहे. धावून येतो. याची पहिलं राजस्थान कुठे नक्की सांगता येत पण याची दंतकथा आहे. म्हणजे हा याची मालवणला कुणकेश्वरच्या मध्ये जवळपास तिथे कुठेतरी यांचा आदिस्थान होतं. ते इकडचे ते देव वेंगुर्ल्याचे रहाटे, देव रहाटे तिकडे आंघोळीला वगैरे पुढच्या कामासाठी गेली होती. त्यावेळी ते ताकद बघून त्यांना इथे आणलेलं आहे आणि तिथे आणून त्याची ताकद बघून इथे त्याला 2-3 वेळा वेंगुर्ल्या 2-3 ठिकाणी स्थानं दिली होती. पण ती स्थानं त्याने देवाला मंजूर नव्हती. मग त्याचं पुन्हा कोर्टपत्र वगैरे घेऊन त्यांनी ते पुन्हा हे स्थान निवडून दिले आणि 10 पायाचं वाढवून दिलं. मग सांगितलं 10 पायाचं वाढवून म्हणजे ते कुर्ली खेकडा दिलं त्याला. आणि तेव्हा त्या देवाला मला सांगितलं, तेव्हा मला फसवलं काय वेंगुर्ल्याच्या देवाला. तर वेंगुर्ल्याचं रामेश्वर इकडनं ह्या देवस्थानावर जर इकडनं जात नाही तर त्या महोदय असते सोमवारी आंघोळीला वगैरे तर रामेश्वर देव आतून पाठीमागून समुद्राला जातो. त्याच्यामुळे आणि बाकीचे इतर देवस्थान जाताना वाहन वगैरे वाद्य वाजवत नाही. जत्रा वार्षिक उत्सव होतो तो, पण तिथे इथून लांब इथून जवळजवळ 1 पाण्याच्या अंतरावर आहे. वार्षिक उत्सव होतो. तिथे बत्तीचा वापर केला नाही, लाईटीचा वापर केला जात नाही, बत्तीचा वापर केला जातो. पेट्रोल बॅग असतात, ते पेट्रोल बॅग लोकांचे नवज असतात, त्या नवजाप्रमाणे लोक नवज तिथे भेटतात. तर बघितलं असेल तुम्ही, ना इथे गाभारा आहे ना इथे मूर्ती. एक छोटंसं मंदिर आहे मानसेश्वर देवाचं, त्याच्यावरती हे झेंडे लावलेले आहेत. अतिशय जागृत देवस्थान आहे. आणि जसं की तुम्ही आख्यायिकेमध्ये ऐकले असेल, जेव्हा देव रामेश्वरांनी या देवाला कुर्ली म्हणजे खेकडा भेट म्हणून देण्यासाठी सांगितलं होतं, तो जो खेकडा आहे तो खाडीच्या मधोमध, तो तुम्हाला चौथरा दिसत असेल तर त्याच्या मधोमध त्याचं अस्तित्व आहे असं म्हणतात. तर असं हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर या वेंगुर्ल्यामध्ये पाहायला मिळतं. तर नक्की या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. वेंगुर्ल्याच्या बसस्थानकापासून हे मंदिर जवळच आहे.
तर मित्रांनो, कोकणातील हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहली के यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. याच वेंगुर्ल्याच्या सागर किनारी सागरेश्वर मंदिर आहे, त्याच्यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आय बटनवरती लिंक दिलेला आहे, क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणीच थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.